नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगलिखित करार एका लग्नाचा भाग 115. भाई, अरे पण तू तर अजून महिना थांबणार होतास ना? बराच वेळ तिच्या मिठीत रडून घेतल्यानंतर श्री आता खाली आपली बॅग घेऊन आलाच होता की केतन आणि केतकीचा त्याच्या पुढे गराडा पडला होता. सोबत राजश्री राजवीरही काळजीने त्यालाच पाहत होते. श्री जाणार आज लगेच हे ऐकून सगळेच खूप अस्वस्थ झाले होते. आज हो, चिव थांबणार होतो. पण काल सीमेवर अचानक हल्ला झाला राणी. मला त्यामुळे गेलंच पाहिजे. यू नो ना की माझ्यासाठी आधी माझा भारत देश आणि मग सगळं काही. तो आपली बॅग खाली ठेवत तिला जवळ घेऊन प्रेमानं म्हणतो. हो, पण अरे श्री, तू कालच आला आहेस ना? आता राजश्री आपल्या डोळ्यातील पाणी पुसत आवाज जत म्हणते. "रिक, झाले काय आहे तुम्हाला आज सर्वांना?" तोच त्याची कंडिशन पाहून आता तात्या मध्येच पडले. धाकल्या सुनबाई, थोरल्या सुनबाई, काहून तू माझ्या नातूची वाट अडवताय? हे काय आजचं आहे का आपल्याला? ते दोघींना समजावत बोलतात. रणवीरही दीपाला अशा रडून उगाच पोराला घोर लावू नका असं कानात सांगतो. तसं तीही राजश्रीला शांत व्हायला सांगते, तिच्या खांद्यावर हात ठेवून. बरं, ठीक आहे. आता निघालाच आहेस तर खायला काही? राजश्री मग आपल्या डोळ्यातील अश्रू हलकेच पदराला पुसत म्हणते. अगं आई, तुला वाटतंय का की मी असं रिकाम्या हाताने जाईल म्हणून आपल्या वाड्यातून? तो तसा आपल्या आईकडे सरसावत तिला मिठीत घेत म्हणतो. हो, तेही आहे. एक वेळ मी विसरेल, पण तुझी लाडकी काकी आणि लाडके रणवीर काका कधीच काहीच विसरणार नाही. तशी ती गोड हसून बोलते. हो, पण राजश्री, आता यावेळी मी नाही हो काही केलं. यावेळी तर त्यांचं बोलणं ऐकून आता दीपाही हसून त्या दोघांकडे पाहत म्हणते. म्हणजे म्हणजे यावेळी खायला? दीपाचं बोलणं अर्धवट ऐकतच राजश्री आता अस्वस्थ होऊन म्हणते. अगं राज, दिलं आहे. फक्त मी नाही दिलं फक्त मी नाही, तर मला म्हणायचं होतं की ह्यांनी बाकरवडी आणि चिवडा आणलाय, तर बिर्ला चाचीकडून सॉरी, बिर्ला चाच्याकडून बेसनाचे लाडूही आणलेत बरं का. ती हसत पुढे सांगते. बिर्ला चाचा? सगळेच हे नाव ऐकून गोंधळून जातात आणि पुटपुटतात. फक्त श्री व आकांक्षा आपली नजर खाली झुकवतात लाजेनं. थोरल्या सुनबाई, हे नाव तर मी पहिल्यांदाच ऐकतोय. नवीन आलाय काय बेकरीवाला कोणी? की निरेतून घेऊन आलाय पैलवान यावेळी? तात्याही कन्फ्यूज होत म्हणतात. हो ना, तात्या, माझंही नाव ऐकण्यात आलं नाही कधी. काय रे दादा, कुठून आणलेस तू हे लाडू? तोच राजवीरही आता री ओढतो तात्यांची. अरे हो, सांगतो ना. तसा रणवीर गोड हसत त्या दोघांकडे पाहत म्हणतो. काय श्री आणि सुनबाई, सांगू का बिर्ला चाचा? आणि लगेच त्या दोघांना चिडवतोही. बाबा, किती तो भाव खावा माणसाने? तुला एकट्यालाच माहित आहे त्या हलवाईचे, म्हणून तिला विचारत आहे. नाहीतर असा कोण रे तोही हलवाई लागून गेला एवढा? पण आता त्याचं बोलणं ऐकून केतकी मध्येच बोलते. अगं भाव काय भाव? भाव वगैरे मी खात नाही हा. आणि आता तू मध्येच मला काय बोललीस ना, तर जा, सांगतच नाही कोण तो हलवाई. पण रणवीर होता. तिचा बाप. तो काय आज सहज तिच्या बोलण्यात येणार होता का? बाबा, तुम्ही कधीपासून हिच्याकडे लक्ष द्यायला लागलाय? हिला नका सांगू, पण आम्हाला आता ऐकायचं आहे की हा हलवाई नक्की कोण आहे ते. केतनही आता या दोघांमध्ये पडत म्हटला. त्याला संशय येत होता का? आता तो आणि त्याचं मन ह्यांनाच माहीत की सध्या त्याच्या मनात काय चालू होतं ते. कारण तोही केतन रणवीर गायकवाड होता, एक मनकवडा. तो बोलताच केतूने त्याला वाकडं दाखवलं तसं त्याने सुद्धा. अभि हे सगळं पाहत होता. तिचा बालिशपणा पाहून मनात आनंदुनी जात होता. बरं, मुद्दा विसरत आहात तुम्ही दोघं. तोच आता राजश्री यांच्यात पडत म्हणते. हा, बाबा सांगा ना, कोण आहे हा बिर्ला चाचा? तसं केतन रणवीरला विचारतो. कोण म्हणजे? रणवीर बाप बोलायला लागतो तसं सगळे उत्साहानं पाहायला लागतात. रणवीर नजरेनं सगळ्यांना खुणावत असतो आकांक्षा म्हणून. बोलता बोलता पण सग बोलता बोलता पण सगळेच ठम्म उभे असतात. त्याचा तो इशारा कुणालाच कळत नसतो. अहो बाबा, काय नुसतं नुसती फिरवत आहात? आणि आकांक्षाकडे का पाहत आहेस? पण त्याचे हे इशारा खेळ पाहून केतकी जाम वैतागत म्हणते. अरे माठ्यांनो, ती बिर्ला चाचा आपली आकांक्षा आहे असं रणवीर दादाला सांगायचं आहे. बरोबर ना दादा? तसं आता राजवीर म्हणतो. जसा हा अगदी बरोबर म्हणत रणवीरचे डोळे चमकतात आणि परत एकदा लाजेनं आकांक्षाची नजर खाली. काय? केतन आणि केतकी तर उडालेच.
तर राजश्री वहिनी दीपाकडे पाहून हे खरं आहे का नजरेनंच विचारत होत्या, तर दीपाही हसून हो मध्ये उत्तर देते. सगळे खूप खुश होतात, तात्या सुद्धा. बरं, चला आता आवरा लवकर. दीपाजी, त्यांचं औक्षण करताय ना? रणवीर आता घड्याळात पाहत म्हणाला. हो. राजश्री, घे ग करू. दीपाने राजश्री वहिनीला सांगताच त्याही हो म्हणून लगेच आत गेल्या. पंचामृतीचं ताट घेऊन परत आल्याही आणि त्याची आरती केली. सगळ्यांनी मग त्याला हसत मुखाने निरोप दिला, पण मनावर दगड ठेवला होता. काळजी घे ग, आणि माझी काळजी करू नको. मी परत येईल. त्याने आकांक्षाला निरोप दिला. निरोप देताना दोघांनाही भरून आलं होते. साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच तो आला आला होता आणि लगेच चालला होता. नीट डोळे भरूनही एकमेकांना पाहिलं नव्हतं. सगळ्या मोठ्यांच्या तो पाया पडला आणि आशीर्वाद घेऊनच तो बाहेर पडला. स्टेशनवर अभि व केतन जाणार होते सोडवायला. अभि, केतकी आणि आता आकांक्षाही लगेच निघणार होते, कारण आजचं कॉलेज बुडाचं होतं, पण उद्यापासून बुडता कामा नाही होतं. परीक्षाही तोंडावर आल्या होत्या. सो त्याला सोडून येताच हे तिघेही निघाले. सोबत आता रणवीरने ड्रायव्हर पाठवला होता. 2 दिवस कसं भरलेलं होतं ना ताई. राजश्री त्या अचानक एकाकी पडलेल्या वाड्याकडे पाहत म्हणते. राज, पण बस काही दिवस. एकदा का आकांक्षा घरात मोठ्या सुनबाई म्हणून प्रवेश करते, तेव्हा बघ, हे घर कधी सुनं सुनं वाटणार नाही. दीपा तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात. हो, मग आपला श्री सुद्धा बघा कशी सुट्ट्या घेऊन येतोय. एक सुस्कारा सोडत राजश्री बोलते. आईचं दुःख होत होते. मुलाला नीट व्यवस्थित बघितलंही नाही ना, त्याला त्याच्या आवडीचे नुडीचं खायला घातलं होते. त्यामुळे कर्जात सर्र होत होतं. त्या दोघांचं लग्न झालं ना ताई 3 वर्षांनी. मी त्याला मी त्याला पहा फायनल सांगून टाकणार आहे की बास झाली ही देशसेवा. आता जरा बायकोची सेवा करा म्हणून. राजश्री मनात एक निर्धार करत म्हणते. राज, तू ही अपेक्षा ठेवू नकोस बाई. तुलाही चांगलंच माहित आहे आपला श्री किती देशवेडा आहे ते. त्याला काही रुचणार नाही. आणि आकांक्षा, दीपाला मात्र तिचं बोलणं पटत नाही. असं नाही की दीपालाही त्याचं असं जाणं आवडलं होतं. दीपा काही त्या कॅटेगरीतली काकी नव्हती की सगळी संपत्ती माझ्याच मुलांना मिळावी, माझ्या जावेच्या पोराला काही नको म्हणणारी. अगदी राजश्रीही त्या कॅटेगरीतली आई नव्हती की संपत्ती फक्त श्रीलाच मिळावी म्हणून. ती ती इथे त्याला थांबवत होती. अहो, ही तर आईची माया असते ना. खूप दूर मुलगा गेले 2-3 वर्ष राहत होता. लग्नानंतर त्याचाही इतरांप्रमाणे सुखाचा संसार व्हावा असंच त्या बिचाऱ्या माऊलीला वाटत होतं. दुसरं काय हो. आणि दीपा सुद्धा. तिलाही वाटत होतं, पण ती पहिल्यापासूनच सारासार विचार करणारी मुलगी, सून, बायको, आई आणि आता काकीच्या रूपातील मोठी आई म्हणून विचार करत होती. आकांक्षा? तिचं काय? आकांक्षाचं नाव ऐकताच राजश्री कुतूहलाने तिला विचारते. या आपल्या श्रीच्या देशवेड्यापायी तर तिने या लग्नाला होकार दिलाय, आठवते ना? आणि आता तोच जाणार नाही लग्नानंतर सीमेवर लढायला. हे ऐकलं तर किती त्रास होईल तिला. कदाचित ह्याचा दोष नकळत ती स्वतःवर ओढून घेईल. त्याच्या स्वप्नात आपण आड येतोय असं तिला वाटून जाईल. तुला तर तिचा स्वभाव किती हळवा आहे आधीच हे चांगलंच माहीत आहे. दीपाने तिची समजूत काढली. राजलाही तिचं बोलणं पटलं. दोघी मग परत निराश होऊन रात्रीच्या स्वयंपाकाला लागल्या. तिघेही आता कराडला परत आले होते आणि रुटीन सुरू झालं होतं. तेच कॉलेज आणि हॉस्टेल. केतू आता त्याच्या पॉझिटिव्हनेसला निगेटिव्ह घेत नव्हती, तर ती एन्जॉय करत होती. थोडं इकडे तिकडे झालेलंही त्याला आता खपत नसे. रणवीरने समजावल्यानंतर तिलाही आता तो का असं वागतो याचा अंदाज आला होताच. पण हो, थोडा त्यानेही आपल्या स्वभावाला मुरड घालण्याचा प्रयत्न करत होता. श्रीने त्याला एवढं सांगूनही पॉझिटिव्हनेस थोडासाच कमी झाला होता. कारण साहेबांनी अजून एक गोष्ट त्याच्या समजवण्यातून घेतला होता, ते म्हणजे आपली गोष्ट तिच्याकडून म्हणून घ्यायची असेल तर कसं वागावं हे सुद्धा त्याने माहिती करून घेतलं होतं. आणि त्याचाच फायदा की गैरफायदा तो पुरेपूर करून घेत होता. इकडे श्रीनेही आकांक्षाला कॉल करून तो पोचल्याचं सांगितलं होतं. जरा आता मूडही त्याचा बरा झाला होता. गिल्टी जे वाटत होतं तिच्या समजूतदारपणामुळे आता बरंच काही सगळंच अगदी क्लिअर झालं होतं. आणि दोघंही खुश होते आता. रात्री रोज रोज फोन होत नसला तरी आठवड्यातून एकदा तो नक्की करेल असं आश्वासन द्यायला तो विसरला नव्हता. त्यामुळे इकडची गाडी खुश होती एकंदरीत. अरे हो, या सर्व गोंधळात तर आपण आपल्या तिसऱ्या कपाला विसरूनच गेलो, नाही का? अहो, कोण म्हणून काय विचारताय? आत्ताच तर न्यू न्यू झालं होतं. आपले प्राजू आणि सुहास
त्यांना इतक्यात विसरला की काय तुम्ही? तुम्ही नसाल हो, पण मी थोड्या वेळासाठी का होईना विसरलेच होते. इतके आपल्या या 2 कपलमध्ये गुंतले होते. त्यात रणवीर, दीपा, केतन सर्वच आले ना हो. त्यामुळे सॉरी. पण आता लक्षात आलंच आहे तर थोडं डोकूयात. यांच्याही आयुष्यात काय चाललं आहे. हो, पण हे चौघे तेव्हा नीरा पाडेगावला होते, तेव्हा आपण हे दोघे काय करत होते ते पाहणार आहोत. हे लक्षात असू द्या. नाहीतर म्हणसाल, की वर तर मॅडम तुम्ही म्हणालात, की हे तिघे कराडला आलेत नाही. असो, गंमत केली मी. तुम्ही असं काही म्हणणार नाही आहे, माहीत आहे मला. आणि मला म्हणालात, तरी मला कळणार थोडीच आहे. असो, चला या न्यूली कपलला शोधूयात. कुठे बसलेत काय माहिती. आता तर मी शोधत शोधत यांना कृष्णा नदीच्या तीरावर आले आहे. बघू मुंबईचा समुद्र नाही तर कृष्णामाई या 2 जोडीत काय रंग आणते. ते बघा, दूर तिकडे उजवीकडे बसलेत हे दोघे. हाय, काय जोडी दिसते. एकदम साजेसे. दोघांनी एकमेकांना पाठ केली आहे. म्हणजे पाठीला पाठ टेकवली आहे हो. आणि झुल्याप्रमाणे झुलत आहे. तिच्या हातात पिवळ्या रंगाचं फूल आहे, तेही गुलाबाचं. अरे देवा! हे मैत्रीच्या पुढे गेलेत ना, मग हातात अजून हिच्या पिवळं फूल कसं काय? लाल असायला हवं ना? जाऊ दे. असेल त्यांच्या प्रेमाचा रंग. पाहू तरी जवळ जाऊन हे कपल काय गुलुगुलू करतंय ते. सुहास, प्राजू झुलत-झुलतच त्याला खूप रोमॅन्टिक अंदाजात म्हणते. हातातील फुलाकडे सोबत खूप प्रेमाने पाहतही होती. "हां, बोल ना जान." तोही मस्त झुलत होता पण डोळे पठ्ठ्याने बंद केले होते. तिला महसूस करत होता. तिचा प्रत्येक श्वास त्याच्या त्या एकांतात त्याच्या कानाला गोडवा आणत होता. सुहास. पण त्याच्या अशा जान नावाने तिला हाक मारल्याने इकडे ही पोरगी मात्र अंग शारली आणि लाजूनच बोलली. गुलाबांच्या पाकळ्यांशी आता खेळणं चालू होतं. "अरे हो, ऐकतोय ना. तू बोल तरी पुढं." तसं अचानक सुहास तिच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाला. ती लाजत आहे हे त्याला आता केव्हाच कळालं होतं. म्हणूनच साहेब तिला पाहण्यासाठी आडवे होतात खरे, पण लगेच तिच्या त्या मृगनयनी मंद बनतात. म्हणजे तिच्या त्या डोळ्यात तो हरवून जातो आणि त्याला असं आपल्याला पाहताना पाहून तीही हरकून त्याच्याच डोळ्यात हरवत जाते. आत्ता कोण कलमडले? बराच वेळ ते दोघे असे निवांत हरवलेले असतानाच त्याचा फोन वाजतो आणि तो जरा रागातच आपल्या बँडच्या खिशात हात घालतो. हो, पण अजूनही तिच्यावर रोखलेली ती प्रेमळ नजर अजूनही फिरवलेली नव्हती बरं का. अभि? हा आता अभि का कॉल करतोय? स्क्रीनवर अभिचं नाव फ्लॅश होत होतं. तेही यावेळी पाहून तो मनातून जरा चरकतोच, पण परत स्वतःला सावरत बोलायला लागतो. हा बसलाय आपल्या महिनाबरोबर गुटुरगू करत आणि आम्हाला आता कॉलेजमधून वेळ मिळालाय की टपकला लगेच कबाब में हड्डी बनत. तरच भी नाही आता है क्या उससे? तो बडबड करतच नुसताच फोनकडे पाहत असतो आणि त्याची ती बडबड ऐकून आता मात्र प्राजू खळखळून हसायला लागते. तिचं तर अगदी लोळून लोळून चाललं होतं हसणं. ह्याचा फोन पण साल्याचा कट झाला. एकीकडे तो आणि दुसरीकडे तू. आता काय झालं एवढं हसायला? मजा येतेय का तुला मला असं त्रासात बघून? आणि तिला असं हसताना पाहून तो कपाळावर आठ्या पाडत तिला म्हणतो. अहो मग हसू नाही तर काय करू? ती हसतच होती अजून आणि तशीच बोलली. तशी त्याने एक भुवई उंचवली. अहो म्हणजे तुम्ही तो फोन उचलण्याऐवजी नाही तीच बडबड करत आहात. आता हेच पहा ना, मैना आणि गुटुरगू कसं वाटतंय ते? की तो काय म्हणाला रागात हे त्याला आठवून आठवून सांगायला लागते आणि आता हसण्याची पाळी त्याच्यावर येते. तोही मग खो-खो हसायला लागला आणि त्याच्या त्या निरागस हसण्यात ती मात्र विरघळून जाते. अगदी दुधात पडलेल्या साखराप्रमाणे. आता तुला काय झालंय? तो अभिचा आलेला मेसेज वाचत-वाचत तिला विचारतो. ती मात्र त्यावर काही न बोलता फक्त मान नकारात हलवते. "अगं बोल ना, काय झालं तुला?" पण त्याचे लक्ष पूर्ण मोबाईलमध्ये असल्याने त्याने तिची ती हलवलेली मान पाहिलीच नाही आणि परत मोबाईल खिशात ठेवून त्याने तोच प्रश्न केला. तसं ती परत काही नाही म्हणून मान हलवते. "अभिदाजी काय म्हणत होते?" पण परत पुढे तिनेच प्रश्न केला. "काही नाही. तो आजच संध्याकाळी 8 पर्यंत येतोय. तर पार्सल हॉस्टेलवर आणून ठेव असा मेसेज केलाय." त्याने तो आलेला मेसेज तिला जसाच्या तसा सांगितला. "अरे वा, म्हणजे आता आकांक्षा आणि केतकीही येत असेल ना?" ती आनंदीने म्हणाली. "ते मला नाही माहीत. म्हणजे त्या दोघी तर राहणार आहेत अजून 7 दिवस. बघू अभि आल्यावरच कळेल."
त्यानेही हसून स्पष्टीकरण दिलं. "बरं ते सर्व सोड. तू मगाशी काहीतरी म्हणत होतीस. काय ते सांग ना?" तसं तो परत मूडमध्ये येत म्हणाला. "मघाशी?" तिने म्हणताच तो होकारार्थी मान हलवतो आणि ती विचार करायला लागते. "अरे हो, मला तुम्हाला विचारायचं होतं." तोच तिच्या हातात ते पिवळा गुलाब दिसतो आणि तिला आपण काय विचारणार होतो याचं भान येतं. "हां, मग विचार की बिनधास्त. तू कधीपासून मला घाबरायला लागलीस?" तो आता हसून म्हणतो. "ते आपण प्रेमात आहोत ना?" तिने हळूच विचारलं. "कोई शक?" पण त्याने दोन्ही भुवया जुळवल्या. "हे तुला विचारायचं होतं?" "नाही, नाही म्हणजे मला हे म्हणायचं होतं, की प्रेमात असल्यानंतर गुलाब लाल देतात. मग तुम्ही हा पिवळा का दिला?" "कारण हा तर फ्रेंडशिपचं प्रतीक आहे ना?" तिने थोडं घाबरूनच विचारलं. "ओह, हे विचारायचं होतं तुला." तसं तो हसून म्हणाला तशी तिने मान हलवली. "अगं वेडे, आपण युनिक कपल आहोत ना आणि आपल्या प्रेमाची सुरुवात मैत्रीपासून झाली, म्हणून मी दिला." तिने आता भुवया जुळवत त्याच्याकडे पाहिलं, म्हणून तिला म्हणायचं होतं, की सगळ्याच प्रेमाची सुरुवात मैत्रीपासूनच होते. "हो, मला मान्य आहे, की आधी मैत्री आणि मग प्रेम होतं. सामान्य आहे आणि सगळ्यांच्या प्रेमाचा रंग लाल असतो. पण मला वाटलं, की आपलं मात्र युनिक असावं. आपल्या प्रेमाचा रंग कॉमन नको, तर वेगळा असावा. म्हणून मी पिवळ्या रंगाचे फूल दिले. बाकी काही नाही. पण तुला जर लालच हवा असेल आपल्याही प्रेमाचा रंग, तर ठीक आहे. मीही तुला लालच फूल देईल." त्याने थोडं नाराजीच्या सुरातच म्हटलं. "अरे नाही, नाही, असं नाही. मला आवडलं आहे. उलट आपल्या प्रेमाचा रंग तसंही लाल गुलाब म्हटलं की रस्त्यात सगळ्यांच्या नजरा जातात. पण पिवळा गुलाब पाहून मीच सुरक्षित आहे." तिने यावर हसून म्हटलं. "तुम्ही जसे युनिक आहात ना, तसेच तुमचे विचारही. आणि आता तुमचं प्रेमही." ती थोडी सेंटीही झाली होती इथे. "अहं, आपलं प्रेम म्हण वेडे." तो तिच्या हातातील गुलाबाचं फूल घेऊन हलकेच तिच्या कपाळावर मारत म्हणतो. तशी ती खुदकन हसते. "काय मग ही तिसरी जोडी कशी वाटली?" सुहास आणि प्राजक्ता यांचं युनिक प्रेम तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.